नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बाळासाहेब विखे पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तर आहेतच, पण त्याशिवाय नगरमधलं उत्तर महाराष्ट्रातलं एक मोठं नाव, सहकार चळवळीची पायाभरणी ज्या घरातून झाली असं नाव बाळासाहेब विखे पाटील. मात्र या विखे पाटलांचं एक राजकीय वैर सुद्धा महाराष्ट्रासाठी सर्वश्रुत आहे, ते म्हणजे विखे पाटील आणि शरद पवार हा वाद. आता त्याचा संदर्भ येण्याचं कारण म्हणजे विखे पाटील नुकतंच असं म्हणाले की दुष्काळाच्यासाठी दौरे काढणाऱ्या शरद पवारांना इतकी वर्ष हा दुष्काळ सुचला नव्हता का? बारामतीकरांनीच महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या दुष्काळाचं नियोजन केलेलं आहे असा गंभीर आरोप विखे पाटलांनी बारामतीकरांवरती म्हणजे अर्थातच शरद पवारांवरती केलेला आहे. खरंच तशी परिस्थिती आहे का? खरंच केवळ मंत्रिपद आतापर्यंत महत्त्वाची राष्ट्रवादीकडे आणि पर्यायानं शरद पवारांकडे गेल्यामुळे आणि शरद पवारांचा एकूणच शेतीमधला दुष्काळाच्या संदर्भातला महाराष्ट्राच्या आकलनाचा इतका चांगला भाग असताना, इतके चांगले त्यांचे नेतृत्व असताना खरंच अशी परिस्थिती तयार झाली का? आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत यासाठी बोलण्याकरता मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार आपल्या स्टुडिओमध्ये. रत्नाकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते पुण्याहून आपल्यासोबत असतील. निशिकांत भालेराव, कृषी तज्ज्ञ आहेत, ते आपल्यासोबत आहेत. याशिवाय जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नेते आपल्यासोबत आहेत. सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी अर्थात जयदेव गायकवाडांकडे जावं लागणार आहे. जयदेवजी, राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांवरती विखे पाटलांनी केलेली ही टीका आहे, कशा प्रकारे बघते राष्ट्रवादी? खरं म्हणजे विखे पाटलांनी पवार साहेबांच्यावर टीका करणं काही नवीन गोष्ट नाही आहे. हो, राणे साहेबांच्या मुलाखतीत मी पाहिलं की हे जुनं घराण्याचं भांडण आहे. पण मला त्याच्या पाठीमागे जाऊन जे काही कारणं लपलेली दिसतात त्यामध्ये अलीकडे अशा प्रकारचं कोणी विश्लेषण केलं की माहीत नाही. परंतु असं का होतं की शरद पवार साहेब जेव्हा वयाच्या 36-38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी खळबळ होती आणि प्रचंड असा धक्का बसवून नंतर खवळून जे शरद पवारांच्यावर सतत सातत्याने ज्यांनी कोणी टीका केलेली आहेत त्याच्यामध्ये अग्रभागी विखे पाटील साहेब आहेत. आणि आणखी काही लोकांची नावं आता इथे घेण्याची गरज नाही, परंतु जे लोकांनी पवारांच्या विरुद्ध सातत्याने एक टीका, अतिशय ज्वलजहाल टीका केली, विषारी टीका केली, त्यामध्ये विखे पाटील निश्चितच आहे. परंतु त्याच्या मागे जी मानसिकता ती मला पाहायला मिळते की बहुजन समाजातलं हे तरणबाण नेतृत्व यांना पाठीमागे टाकून पुढे जातो हे कुणाला सहन झालं नाही. बहुजन म्हणजे मग विखे पाटील कोण आहेत? हा त्यांचा जो जळफळ, अहो पण तेच सांगतो तुम्हाला, विखे पाटील हे खऱ्या अर्थाने सरंजामशाही आणि मोठ्या जमीनदारांचे प्रतिनिधी मला वाटतात. बरं. आणि ज्यांनी कुणी टीका केली त्याचाही तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर पवारांच्यावर ज्या कॉर्नरमधून टीका आली ती मोठ्या देशमुख मराठा मोठ्या जमीनदारांच्या प्रवृत्तीने केलेली हे तुम्हाला सांगतो. आणि असे लोक आता म्हणजे विखे पाटलांचं काय की त्यांच्या वडिलांनी प्रचंड कर्तृत्व केलं आणि हे साखर कारखान्याला हे डायरेक्ट चेअरमन झाले. यांनी सर्वसामान्य मोठ्या शेतकऱ्यासाठी फक्त राजकारण केलेलं आहे. सामान्य छोट्या शेतकऱ्यासाठी किंवा भूमिहीन शेतकऱ्यासाठी यांनी काय केलं हा प्रश्न आता उपस्थित करतायत. बरं, गायकवाडांनी सुरुवात तर छान करून दिली आहे चर्चेला. आपल्याला विखे पाटलांचा शरद पवारांवरचा वार हा कुठल्याही प्रकारच्या राजकीय एका ज्याला आपण हेल्दी टीकेमधून आलेला नाहीये, अतिशय चांगल्या मनाने गेलेली पण विरोधक म्हणून केलेल्या टीकेतून आलेला नाहीये, तर तो सरंजामदार शाहीतून आलेला आणि बहुजन नेत्यांवरती केलेली ही टीका आहे असं त्यांचं आकलन आहे गायकवाडांचं. आपण रत्नाकर महाजनांकडे जाऊयात. महाजनजी, तुम्ही तर शरद पवारांना सुद्धा जवळून बघितलेलं आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, तेव्हा विखे पाटील या सरंजामदारांकडून बहुजन नेते शरद पवारांवरती झालेल्या टीकेकडे आपण कसं पाहता? नाही, या टीकेकडे या दृष्टिकोनातून बघण्याची काही आवश्यकता नाही. शिवाय ते सैद्धांतिक आणि शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा चुकीचं ठरेल. त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये कमाल जमीनधारणा कायदा झाल्यानंतर मोठे बागायतदार, सरंजामदार ही व्यवस्था शिल्लकच राहिलेली नाहीये. प्रश्न प्रवृत्तीचा आहे, तर ती प्रवृत्ती कोणातही असू शकते. सरंजामदारी प्रवृत्ती ही काही जमिनीशीच निगडित आहे असं नाही. जमीन नसणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा सरंजामदारी प्रवृत्ती असू शकते. पण हा झाला आयडिओलॉजिकल डिबेट. आज आपल्या समोरचा मुख्य मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. या दुष्काळानं गेले 3-4 महिने महाराष्ट्रातला गरीब शेतकरी शेतमजूर होरपळतो आहे. त्याला ताबडतोबीच्या मदतीची आवश्यकता आहे. या बाबतीमध्ये सरकार काय करते याच्यावर लक्ष ठेवणं, प्रसंगी त्याला मदत करणं आणि जिथं ते चुकेल तिथं त्यातला मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणं, आवश्यक तर त्यावर टीका करणं, ही आजची खरी प्रधान कार्यक्रम पत्रिका आहे. याच्या आजूबाजू
बाजूला जे बोललं जाईल त्याच्याकडे काय फार लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. बरं, खरं तर महाजनांकडे मला उपप्रश्न याचा स्वाभाविक उपप्रश्न घेऊन जायचं होतं, पण सगळ्यांकडे जाऊयात आणि पुन्हा महाजनांकडे जाऊयात. निशिकांत भालेरावांकडे जाऊयात. भालेरावजी, या टीका टिप्पणीच्या पार्श्वभूमीवरती खरंच जो एक मुद्दा म्हणून मांडलेला आहे विखे पाटलांनी, आपण त्यांना नगरकर म्हणूयात, नगरकरांनी बारामतीकरांवरती जो आरोप लावलेला आहे, तथ्य आहे त्यामध्ये? याच्यामध्ये या प्रश्नाकडे जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगितलं पाहिजे की बरं, मराठवाड्यावरचं आजचं जे संकट आहे हे जसं आसमानी आहे तसं सुलतानी सुद्धा आहे. बरोबर आहे. आणि या सुलतानी संकटामध्ये जसं विखे पाटील आता म्हणत असतील की अजून कोणीतरी एखाद्या राजकीय पक्षाचा नेता किंवा अगदी थेट नावच घ्यायचं तर शरद पवारच हे जबाबदार आहेत किंवा अजित दादा आहेत, सुप्रियाताई आहेत, राष्ट्रवादी जबाबदार आहेत, बरं, असं ते म्हणू शकतात. कारण हे शेवटी हा ब्लेम गेम आहे. मूळ मुद्दा असा आहे की गेल्या 68 वर्षामध्ये महाराष्ट्राची रचना झाल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे राज्य सरकार होऊन गेलेले आहेत त्या राज्य सरकारमध्ये युतीचं आणि जनता पक्षाचं राजवट सोडली तर परंपरेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांकडे सत्ता राहिलेली आहे. आणि नगर जिल्ह्याचं वैशिष्ट्य असं सांगितलं पाहिजे की गेले 6 कृषी मंत्री हे नगर जिल्ह्याचे होते. खरंय. आणि आज सर्वाधिक चारा छावण्यांची मागणी नगर जिल्ह्यामध्ये जास्त येते. त्यामुळे शरद पवारांना जर का जबाबदार धरायचं असेल तर तेवढंच जबाबदार विखे पाटलांना पण धरावं लागेल. कारण ते 2दा कृषी मंत्री होते, राधाकृष्ण, आणि हे स्वतः विखे पाटील हे केंद्रात पण नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते आणि मंत्री पण होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे ठरवून हा ब्लेम गेम चाललाय. मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मराठवाड्याला मिळू द्यायचं नाही आणि बारामतीकर आणि नगरकर यांच्या भांडणामध्ये पुन्हा हा मुद्दा तसाच लटकत ठेवायचा आणि आसमानीच्या बरोबर सुलतानी असेल काही असलं तरी मराठवाड्याच्या लोकांनी आरडाओरडा करत राहायचं एवढंच त्यांच्या नशिबी या दोघा जणांनी आणलंय असंच मला म्हणावं लागेल. बरं, पण याला धरून विखे पाटलांनी जी टीका केली ती अगदीच हास्यास्पद ठरवावी किंवा वरवर घ्यावी आणि सोडून द्यावी आणि थोडीशी चर्चा करून सोडून द्यावी असं नाहीये. त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत. मी तो मुद्दा घेऊन हेमंत देसाईंकडे येतो. देसाईजी, विखे पाटलांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा प्रतिक्रिया देताना एक उल्लेख केलेला आहे की नगर नाशिकच्या धरणांकडे जसं आपल्या सगळ्यांचं लक्ष जातं आणि आम्ही पाणी सोडत नाही म्हणून तुम्ही आमच्यावर टीका करता, कृष्णाच्या बाबतीत सुद्धा, कृष्णा खोऱ्याच्या अनुषंगाने सुद्धा हाच मुद्दा उपस्थित झालेला आहे. तेव्हा शरद पवारांनी, ते शब्द असेल, शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्राचा नेहमी काय तो कैवार घेतला आणि तिकडचा दुष्काळ सुद्धा कसा कायम राहील हे सुद्धा बघितलं. एकीकडची जमीन भिजती ठेवली आणि तिकडचा दुष्काळही कायम ठेवला आणि पाण्याचं राजकारण केलं. पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे की याचं राजकारण काय ते सुद्धा तपासलं पाहिजे. बरं, एक तर विखे पाटलांचं एवढं यांच्याशी शत्रुत्व किती वर्षाचं आहे हे आपल्याला माहिती आहे, पण का आहे ते, तर त्याच्यामध्ये पहिलं आपल्या लक्षात येते की हे जसे इंदिरा गांधींचे निष्ठावंत होते म्हणून ओळखले जात, शंकरराव चव्हाणांचे ते अतिशय जवळचे सहकारी होते. आणि ज्यावेळी आपल्याला आठवत असेल तर ज्यावेळी शंकरराव चव्हाणांना मंत्रिपद सोडायला लागलं, पराभव झाला जेव्हा आणीबाणी नंतरच्या काळामध्ये शंकरराव मुख्यमंत्री झाल्यानंतर पराभव झाला, त्याच्यानंतर शंकरराव बाजूला झाले आणि त्यांनी एक स्वतःचा वेगळा महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस, ज्याला मस्को काँग्रेस असं म्हणायचे, त्याचे 2च सदस्य होते. त्यामध्ये दुसरे सदस्य होते ते बाळासाहेब विखे पाटील होते. तेव्हापासून शंकरराव चव्हाणांची त्यांनी सोबत केलेली आहे आणि शंकरराव चव्हाण आणि शरद पवार यांचं किती प्रेमाचे संबंध होते हे आपल्याला माहिती आहे. पण शंकररावांनी सुद्धा पहिल्या काही काळामध्ये म्हणजे 73, 74, 75 या काळामध्ये ते आपला शरद पवार, आपला शरद असा त्यांचा अतिशय आत्मीयतेने शरद पवारांचा उल्लेख करत होते. पुढे त्यांच्यामध्ये अंतर निर्माण झालं. त्याच्यामध्ये इंदिरा काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे निष्ठावंत आणि दुसरे असं जो दुफळी पडली त्या तो एक भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता बाळासाहेब विखे पाटलांनी जो आरोप केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे निशिकांत भालेराव अगदी बरोबर म्हणाले की दुष्काळाचं इतकं महत्त्वाचं संकट असताना एक तर या प्रकारची आरोपबाजी नुसती करण्यामध्ये काही पॉईंट नाही. एक तर बाळासाहेब विखे पाटील तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ आता सक्रिय राजकारणात ते नाही आहेत, ते आजारी आहेत आणि ऍडमिटेड आहेत, पण इतके दिवस ते काही बोललेले नव्हते या संबंधी. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की त्यांचे जे चिरंजीव आहेत ते शिवसेनेमध्ये गेलेले होते, ते आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे वगैरे, हा सगळा तपशिलाचा भाग आहे. पण जो मुद्दा त्यांनी म्हटलेला आहे, या उपस्थित केलेला आहे, त्यामध्ये आवश्यक तथ्य आहे. बरं, तो मुद्दा उपस्थित करण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न जरूर आहे. तो का मी प्रश्न हा पुन्हा उपस्थित करतो, नैतिक अधिकार आहे का, तर प्रवरेचा जो कारखाना आहे
त्या प्रवरेचं जेव्हा म्हणजे अगोदर त्यांच्या वडिलांनी तो कारखाना प्रस्थापित केला, धनंजयराव गाडगीळ वगैरे सोबत होते, पण त्यावेळी त्या प्रवरा नदीवरती बेकायदेशीर त्या बंधारे कोणी बांधले, त्यानंतर ते कोणी ते उद्ध्वस्त केले, म्हणजे ते उद्ध्वस्त केले एका इंजिनियरने, म्हणजे रास्त त्यांनी कृती केली, त्याचा त्यांना राग आला, त्यांनी त्या इंजिनियरची सुद्धा बदली केली, हा सुद्धा इतिहास आहे. म्हणजे हे सुद्धा यांनी पाणी कशा प्रकारे पळवलं हे माहिती आहे आपल्याला. नगर जिल्ह्यामध्ये आज त्यांच्यावरती सुद्धा खूप टीका करतात की त्यांनी पाणी जास्तीत जास्त पळवलं कसं, पाण्याचा मिसयूज कसा झाला, हा म्हणजे त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो असा की मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला, याचा अर्थ काय, त्यांना काय म्हणायचं मला माहिती नाही, पण मी असं सांगेन की मराठवाड्यामध्ये जेव्हा शंकरराव चव्हाणांनी 8 मे पाण्याचं धोरण आणलं तेव्हा याचा अर्थ असा होता की उर्वरित 4 महिने म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी जे असेल ते तुम्ही विहिरीवरती घ्या, आणि मग त्यानंतर विहिरीवरच्या पाण्याचा म्हणजे उपसा प्रचंड सुरू झाला आणि ऊसाची शेती झाली. त्याला परवानगी होती त्याला पूर्णपणे, त्याला परवानगी देण्यात आल्यामुळे ऊसाची शेती मराठवाड्यामध्ये प्रचंड वाढली. आज मला वाटतं 45 किंवा 55 काय ते कारखाने, सहकारी साखर कारखाने तिथे आहे. आणि हे जेव्हा ऊस शेती तिथे वाढली तेव्हा त्याला जिल्हा सहकारी बँका असतील ज्या पवारांच्या हातात होत्या, राज्य सहकारी बँक त्यांच्या हातात होती किंवा त्याच्या अगोदर वसंतदादांच्या हातात होती, त्याचा त्यांनी जास्तीत जास्त वापर केला आणि ऊस केंद्रित याच्यामुळे पाणी संपूर्ण त्याच्याकडे केंद्रित झालं आणि बाकीच्या याच्याकडे दुष्काळ पडला. म्हणजे दुष्काळ हा कृत्रिम आहे, हा मनुष्य निर्मित आहे आणि त्याला शरद पवार जबाबदार आहेत. पण फक्त एकमेव शरद पवार जबाबदार आहेत का, तर तसं म्हणता येणार नाही. बाकीचे मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार आहेत आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यासारखे लोक सुद्धा त्यांना अप्रत्यक्षपणे साथ मिळालेली आहे. आपण इकडे हा छोटासा ब्रेक घेऊयात. हेमंत देसाईंनी सुरू करून दिलेल्या मुद्द्यावरती आपल्याला रत्नाकर महाजन आणि जयदेव गायकवाड यांच्याकडे जायचंय. छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा लक्षवेधी. जय महाराष्ट्र.